शेवटची ओव्हर शिल्लक आहे. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. स्वप्नील ठाकूरच्या हातामध्ये चेंडू 20 सावतोय. 18-72 जी होंडाईची स्कूटी आहे त्याची चावी आम्हाला सापडली आहे. ज्या कोणाची असेल तर कृपया प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ओळख पटवून ही चावी घेऊन जा. चला मॅच होते पुन्हा एकदा सुरुवात. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. यावेळी देखील कव्हर रिजन मध्ये चांगला स्ट्रोक लगवला जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नाहीये आणि इथे एक धाववर समाधान मानावं गेलं. आता समीकरण आहे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. हे समीकरण जरा आता पाहिलं तर वेगळ्या स्थितीवर जात असताना 5 बॉल 10 धावा, 10 धावा 5 चेंडू. मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये कुठला संघ हवे ठरेल त्याकडे लक्ष असेल. सगळ्यांचं लक्ष वेधणारी स्पर्धा. खोलबट टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑपड्रा केलाय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आणि दरम्यान फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपात महत्वाच्या क्षणी मात्र जयेश कोळीच्या विकेटचं पतन होत असताना इम्पॉर्टंट विकेट प्रियदर्शनी बेलापूर टीमला आता मिळाली आहे. जयेश कोळी परतलाय. 2 धावा घेत असताना मात्र पॉपिंग क्रीज पार करू शकला नाही आणि धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये खोलबट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. ऑपड्राय केला होता. अगदी वेगाने क्षेत्ररक्षक आला होता. खूप चांगलं फेकी पाहायला मिळाली. कलेक्शन तितकंच चांगलं आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाजा बाद. खूप चांगला निर्णय. आता समीकरण आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. जयेश बाद झालाय. नवीन बॅट्समन विनायक कोळी. भावेश तुर्भेकरला एखादा मोठा हिट करावा लागेल. स्वप्नील ठाकूर काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आलीत. तर 4 मध्ये करायचे तब्बल 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. चला हा सामना संपल्या लगेचच श्री गणेश एंटरप्राइजेस घणसोली 11 घणसोली टीमने मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय. प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय. स्ट्राइक रोटेट केली जाते आणि दरम्यान एक धाव मिळते. फलंदाज जरूर बाद होईल पण स्ट्राइक मिळेल भावेश तुर्भेकरला. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे 8 धावा. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये 10 धावा केल्या होत्या प्रियदर्शनी बेलापूर टीमने. विनायक झेंडेने तो कारनामा केला होता. या मॅच मध्ये भावेश तुर्भेकर हा कारनामा करेल का की किरण 11 ट्रॉम्बे टीम या स्पर्धेतून आपला हा शेवटचा सामना खेळत असताना दिसेल. त्याकडे पाहिलं जाईल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे तर अजूनही 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये वापसी करेल भावेश तुर्भेकर ची विकेट. नक्कीच प्रियदर्शनी बेलापूर टीमला मॅच मध्ये कमबॅक करून दिली. मॅच दोन्ही बाजूने समसमान आहे. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर भूपेंद्र कोळी. फुलरल्यांचा चेंडू आहे. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. ऋषी म्हात्रेकडून होते चूक. कॅच होईल ड्रॉप आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. अंपायर नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिटचा इशारा. भूपेंद्र कोळी नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. म्हणजेच या 3 धावा मिळतील. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे अजूनही 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. चला सामना स्पीडअप करा टीम बेलापूर. लगेचच अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. लक्षात घ्या कुठलीही अंपायरशी हुज्जत किंवा वादावाद करू नका. त्यांचा निर्णय हा अंतिम राहील. कुठलाही रिव्ह्यू तुमच्याकडे नाही. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता 5 धावा करायचे आहेत. फुलरलेनचा चेंडू मिस केलाय भावेश तुर्भेकरने.
पण मॅच अजूनही ऑन आहे. संधी अजूनही दोन्ही टीमला आहे. या संधीचं सोनं कुठला टीम कडेल याकडे लक्ष असेल. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. शेवटच्या बॉल पर्यंत आणि शेवटची धाव जोपर्यंत होईल तोपर्यंत निकाल कुठे लागेल हे सांगणं कठीण आहे. 3 बॉल 5. फटका चांगला आहे. चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. फ्रीडच्या बॉलवर मात्र सिंगल आली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद होत असताना फलंदाज बाद झालाय. आपण पाहू शकाल भूपेंद्र कोळी परतलाय. पुन्हा एकदा स्ट्राइक मिळते भावेशला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे तब्बल 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. वॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. क्रॉसिंग साठी आमचे थर्ड अंपायर चेक करत असताना तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत नयन कोळी आपल्याला पाहायला मिळतील. ही क्रॉसिंग बरोबर झाले की नाही हे पाहिलं जाईल. कडे लक्ष असेल. त्याची पाहणी करत असताना नयन कोळी हे क्रॉसिंग झाले की नाही त्याकडे पाहिलं जाईल. स्टंपला हिट करत असताना चला सगळ्या अँगलने या बॉलची पाहणी करत असताना दुसरी धाव घेत असताना मात्र क्रॉसिंग झालाय की नाही त्याकडे पाहिलं जाईल आणि कशा पद्धतीने या बॉलवर सिंगल मिळेल. सिंगल तर कंप्लीट झाली आहे पण दुसरी धाव घेत असताना कुठला बॅटर बाद आहे हे पाहिलं जाईल. त्याची पाहणी करत असताना बघा अँगल मधून दिसत नाही तर ऑनफिल्ड अंपायर तुम्हीच तो डिसिजन तुम्ही द्या. कारण की इथून अँगल मध्ये दिसत नाही. जो डिसिजन तुमचा असेल तो डिसिजन मान्य केला जाईल. तर कुठला बॅटर बाद आहे. चला फलंदाज कुठला बाद होईल. चला अंपायरचा जो डिसिजन असेल आणि तो डिसिजन तुम्हाला मानावा लागेल. भावेश कोळी मैदानात कुठलाही खेळाडू येणार नाही याची नोंद घ्या. बघा भावेश या स्पर्धेचा नियम आहे कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही.
चला अंपायरचा डिसिजन आलाय की भावेश तुर्भेकर हा बाद झालाय, त्यावेळी लक्षात घ्या. अन्यथा तुम्हाला पॅनल्टी देण्यात जाईल. भावेश कोळी प्लीज लक्षात घ्या. ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळेच या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच भावेश तुर्भेकर, आता अंपायरची कुठलाही उजत घालू नका प्लीज. अंपायरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन असेल, त्यामुळेच या नियमाचं पालन करणं प्रत्येक टीमचं कर्तव्य आहे. बघा डिसिजन दिलाय ऑलरेडी. प्रियदर्शनी बेलापूर टीमने देखील मागणी केली होती, पण आता कुठलाही थर्ड अंपायर नाहीये, त्यामुळेच अंपायर डिसिजन. बघा कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची नोंद घ्या, लक्षात घ्या. किरण 11 ट्रॉम्बे टीम. चला परेश, लगेचच मॅचला सुरुवात करा. जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. चला अंपायरचा डिसिजन झालाय. चला प्लीज लगेचच मॅचला सुरुवात करा आणि नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेचच. किरण 11 ट्रॉम्बे टीम. या स्पर्धेमध्ये शिस्तीचा खेळ सगळ्याच टीमने करणं गरजेचं आहे आणि कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल.
चला परेश लगेचच मॅचला सुरुवात करा. कुठलंही डिस्कशन नाहीये. बॅट्समन पाठवा. किरण 11 ट्रॉम्बे टीम आणि प्रियदर्शनी बेलापूर टीम प्लीज आता तुम्ही टीम मीटिंग करू नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. आता इक्वेशन येऊन पोहोचलाय. 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. मॅचला होते सुरुवात. चला प्लीज बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पार्थ बाहे नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर झालाय. 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये मॅच पोहोचली गेली. किरण 11 ट्रॉम्बे वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर. आमच्या बॉलवर काय घडलं की धाव घेत असताना पहिली सिंगल झाली. त्यानंतर दुसरी धाव घेत असताना कुठेतरी भावेश तुर्भेकर हा धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आता इक्वेशन राहिले 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 4 धावा करायचे आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय उपेंद्र कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्वप्नील ठाकूर. 2 बॉल 2 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. 2 बॉल 4. फटका चांगला आहे. चेंडू जातोय. अपड्राईक केलाय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होतील की काय? यस 2 धावा कंप्लीट होत असताना काय घडलंय? अंपायरचा इशारा अजूनही पेंडिंग आहे आणि पाहणी करत असताना अंपायरचा इशारा ते नॉट आउट. म्हणजे आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना प्रियदर्शनी बेलापूर टीमने तो सामना जिंकला होता. या मॅच मध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीमला 1 बॉल आणि 2 धावा डिफेंड करायचे आहेत. ही मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना 1 बॉल 2 धावा. कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची नोंद घ्या प्लीज. किरण 11 ट्रॉम्बे टीम जी तुम्हाला डगआउट आहे त्या ठिकाणी तुम्ही बसा. कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. संघर्षमय असा सामना पाहायला मिळते. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एकीकडे किरण 11 ट्रॉम्बेच्या विरोधामध्ये प्रियदर्शनी बेलापूर असा सामना मैदानामध्ये रंगत असताना गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील ठाकूर आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भूपेंद्र कोळी. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? दुसरी धाव पूर्ण केली जाते. काय घडलंय? किरण 11 ट्रॉम्बे टीमने हा सामना जिंकला. अगदी चित्तथरारक सामना आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळते किरण 11 ट्रॉम्बे टीमच्या वतीने. काय सेलिब्रेशन? अफलातून सामना. पैसा वसूल सामना. अखेर किरण 11 ट्रॉम्बे टीम या मॅचचा विजेता टीम ठरला. चला नेक्स्ट मॅच. टीम घणसोली तुम्ही टॉस जिंकला. निर्णय लगेचच कळवा आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्या. दोन 3 दावेदार होते. एकीकडे सोनू कदम हा खेळाडू होता. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच फायनली जाते या टीमचा एक्सपिरियन्स खेळाडू मिस्टर भावेश कोळी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट प्राप्त केली आणि 17 धावांचे योगदान त्याने दिले. तर भावेश कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भावेश प्लीज या मंचावर. मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर भावेश. चला नेक्स्ट मॅच प्लीज. घणसोली श्री गणेश एंटरप्राइजेस घणसोली 11 घणसोली लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आपण टॉस जिंकलाय.